एक सिंह गाढ झोपलेला होता. बऱ्याच दिवसानंतर मनासारखी विश्रांती मिळाली होती. आदल्या दिवशी खूप भटकंती झाली होती. थकल्याने छान झोप लागली होती. झोपेत सिंहाला दिवसभरातील घटना स्वप्नात दिसू लागल्या. अनेक दिवसानंतर चांगली शिकार हाती लागली. रसरशीत कोकरूड हाती लागलं. एका झडपेत त्याचा फडशा पाडून त्याने मेजवानीचा धडाका साजरा केला. पोट भरल्यानंतर शिल्लक राहिलेले भाग टाकून दिला. जंगलातील छोट्या मोठ्या प्राण्यांची या निमित्तानं सोय झाली. सिंह हे सगळं आठवत होता आणि त्याच वेळी चेहऱ्यावर कसली तरी वळवळ जाणवली आणि सिंहाला जाग आली आणि डोळे उघडले. सिंहाच्या तोंडावरून छोटासा उंदीर तुरुतुरु चालत होता. रागाने सिंह उठून बसला. छानसा झोपेचं खोबरं केलं या उंदरानं. सिंहाने विचार केला, आपण एवढे बलवान, सगळ्या जगाचे राजे, मोठमोठे प्राणी आपल्याजवळ येण्याची हिंमत करत नाही आणि हा टिचभर प्राणी केवढी ही हिंमत. झोप मोडल्याने त्याचा राग अनावर झाला. त्याने उंदराला झटक्यात पकडले. दोन्ही पंजात चिरडून टाकणार तोच इवलासा. काही म्हटलं तरी तुम्ही जंगलचे राजे आहात. आमच्या हातनं काही चूक झाली आहे. आम्हाला माफ करावं. आमच्या हातात अनावधानाने चूक घडली आहे. अपराध घडला आहे, पण त्याला उदार अंतःकरणाने आपण माफ करावं अशी आमची विनंती आहे. तू एवढासा चिमुकला, तू काय माझी मदत करणार? सिंह तिच्याकडे अगदी तिरक्या नजरेने बघाला. मायाने माझी झोप पण घालवली ती वेगळीच. सिंह उंदराकडे बघून हसला. क्षणापूर्वीचा राग गिळाला. उंदराला सोडून दिले. उंदीर लगेच टुण्णकन उडून उडी मारून पसार झाला. बरेच दिवस उलटून गेले. एका भक्ष्याच्या शोधात फिरत असताना अनावधानाने सिंह शिकाऱ्याच्या जाळ्यात पडला. जाळे जाड दोरखंडाचे होते. सुटकेसाठी सिंह धडपडू लागला, गर्जना करू लागला. परंतु सिंहाची सुटकेची धडपड निष्फळ ठरली. जवळून उंदीर चालला होता. ओळखीच्या आवाजाने तो जवळ आला. बघतो तो काय, आपला एकेकाळचा मित्र जाळ्यात अडकलेला आहे. उंदीर सिंहाजवळ आला. त्याला नमस्कार करून म्हणाला, ओळखलत का महाराज? सिंहाने इवल्याशा उंदराकडे पाहिल्या. हा काय आपल्याला मदत करणार? सिंहाच्या मनात विचार येऊन गेला, पण त्याने बोलून दाखवलं नाही. उंदराने आपल्या टोकेदार दाताने जाड दोरखंड कुरतडला. जखडलेल्या सिंहाची सुटका केली. सिंहापुढे हात जोडून नम्रपणे तो म्हणाला, मी एकेकाळचा जुना मित्र. आपण मला मागे जीवदान दिले होते. त्यावेळी माझ्यासारखा क्षुद्र का मदत करणार अशी तुमची शंका होती. तुमच्या ह्या मदतीची परतफेड ह्या उंदराने केली आहे.